जेलमधनं सुटल्यानंतर पुन्हा दहशत. सराईत गुन्हेगार भोऱ्या एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात. अहिल्यानगर एमआयडीसी पोलिसांनी सराईत गुन्हेगार भोऱ्या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे याला अटक करत मोठी कारवाई केली. खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा आणि कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपीचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी नुकताच कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर आपल्या साथीदारासह सोशल मीडियावर शस्त्र दाखवत दहशत निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित करत होता. या व्हिडिओची गंभीर दखल घेत एमआयडीसी पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार तसंच मोटार वाहन कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून भोऱ्या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे वय 29 राहणार बोलेगाव फाटा तालुका जिल्हा अहिल्यानगर याला अटक केली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार आरोपीविरुद्ध एमआयडीसी नगर तालुका आणि सुपा पोलीस या ठाण्यामध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, शस्त्र बाळगणं यासारखे 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे. अहिल्यानगरमध्ये सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा धडाका सुरू असून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यावर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. मी विठ्ठल उर्फ भोऱ्या नवनाथ काळे राहणार बोलेगाव फाटा अहिल्यानगर. काल मी जामिनावर सुटलो सब जेल बाहेर. मी माझ्या मित्रांसोबत रील बनवली होती गुन्हेगारीची. त्यात ती दहशत निर्माण होईन अशी रील होती. तर मला एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे बोलून थोरात साहेब यांनी चांगली समज दिली आहे. यापुढं अशी मी रील बनवणार नाही, तुम्ही पण बनवू नका.